भारतीय उच्च शिक्षणात एक मोठा बदल घडवून आणण्यासाठी अ, एक नवीन कायदा आणला गेलाय. UGC कायदा 2026. हो. पण याची सुरुवात झाली एका मोठ्या संकटातून, जिथे कॅम्पस हे ज्ञानाचं, मोकळ्या विचारांचं केंद्र असण्याऐवजी काही विद्यार्थ्यांसाठी वगळले जाण्याचं, संघर्षाचं आणि घुसमटीचं ठिकाण बनलं होतं. अगदी. तर मग हा कायदा नक्की आहे तरी काय, आणि याची गरजच का पडली? चला तर मग जरा खोलात जाऊन बघूया. आज आपण डॉक्टर राहुल एस खरात यांच्या 3 वेगवेगळ्या लेखांच्या आधारे या कायद्याची म्हणू शकतो की एक प्रकारे चिरफाड करणार आहोत. अच्छा. आपला उद्देश हा आहे की हा कायदा का आवश्यक होता, त्याची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत आणि या कायद्यावरून काय वाद सुरू आहेत तेही समजून घेण्याचं आहे. बरोबर. कारण हे कायदे म्हणजे केवळ कागदावरचे नियम नाहीत, तर भारतीय विद्यापीठांमध्ये खऱ्या अर्थाने समानता आणण्याचा एक प्रयत्न आहे. आणि याची गरज होती कारण काही मोठ्या म्हणजे उच्चभ्रू संस्थांमध्ये राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रमाण 1% कमी होतं. 1%. आणि आपल्याला एकाच लेखकाचे 3 वेगवेगळे दृष्टिकोन मिळाले आहेत. एक सारांश, एक वर्णनात्मक आणि एक अभ्यासपूर्ण लेख. बरोबर आहे. त्यामुळे या विषयाचा सगळ्या बाजू आपल्याला व्यवस्थित तपासता येतील. हो, नक्कीच. तर सुरुवात करूया मुळापासून. या नवीन कायद्याची गरजच का निर्माण झाली? म्हणजे आधी काहीच नियम नव्हते का? हाच तर महत्वाचा प्रश्न आहे. नियम होते, पण ते फक्त कागदावर होते. संविधानाने समानतेचं वचन दिलं, पण जमिनीवरचं वास्तव खूप वेगळं होतं. म्हणजे कसं? अनेक उच्चभ्रू संस्थांमध्ये, विशेषतः खासगी आणि केंद्रीय अनुदानित विद्यापीठांमध्ये प्रचंड असमानता होती. आकडेवारी काय सांगते याबद्दल? कारण आकडेवारी ती तर खरं बोलते. आणि इथली आकडेवारी तर धक्कादायक आहे. एका संसदीय समितीच्या अहवालानुसार काही प्रमुख संस्थांमध्ये अनुसूचित जाती SC, अनुसूचित जमाती ST आणि इतर मागासवर्गीय OBC विद्यार्थ्यांचे एकूण प्रमाण 1 ते 2% कमी होतं. काय? 1 ते 2%? हो. विचार करा, देशाच्या लोकसंख्येचा एवढा मोठा भाग आणि त्याचं प्रतिनिधित्व फक्त 1-2%. हे धक्कादायक आहे. हा योगायोग असूच शकत नाही. बरोबर. समितीच्या एका सदस्याने तेच म्हटलं होतं, जे आपल्या स्रोतांमध्ये दिले. ते म्हणाले, जेव्हा प्रतिनिधित्व 1% कमी असतं, तेव्हा तो योगायोग नसतो, ती एक रचना असते. एक रचना म्हणजे एक डिझाईन, एक सिस्टीम जी हे घडवून आणते. अगदी. म्हणजेच ही एक सिस्टम होती जी विशिष्ट गटांना बाहेर ठेवत होती. पण एक मिनिट, या सगळ्यासाठी समान संधी कक्ष किंवा इक्वल ऑपॉर्च्युनिटी सेल्स आधीपासूनच होते ना? त्यांचं कामच हे होतं. मग त्यांची अडचण काय होती? हो, कागदावर तर ते होते. त्यांची स्थापनाच मुळात भेदभावाला तोंड देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी झाली होती. मग पण त्यांची खरी अडचण होती अंमलबजावणीची. अनेक ठिकाणी ते फक्त नावालाच होते. म्हणजे नक्की कसं? एखादं उदाहरण आहे का आपल्या स्रोतांमध्ये? एक खूप बोलकं उदाहरण आहे. उत्तर भारतातल्या एका खाजगी विद्यापीठाचं. तिथे EOC म्हणजे फक्त वेबसाईटवरची एक PDF फाईल होती. काय? फक्त एक PDF? म्हणजे कुठलं ऑफिस नाही, संपर्क करायला माणूस नाही? काही नाही. ना कार्यालय, ना कर्मचारी, ना संपर्क क्रमांक. आता सांगा, अशा परिस्थितीत विद्यार्थी तक्रार तरी कुठे करणार? बरोबर. आणि याच विद्यापीठात जेव्हा एका दलित विद्यार्थ्याने त्याला होणाऱ्या छळाबद्दल तक्रार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला काय सल्ला मिळाला असेल? काय? त्याला तक्रार करण्याऐवजी जुळवून घेण्याचा सल्ला देण्यात आला. हे ऐकूनच धक्का बसतोय. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला मदतीची सर्वात जास्त गरज आहे, त्यालाच व्यवस्था वाऱ्यावर सोडून देत होती. आणि हेच चित्र जवळपास सगळीकडे होतं. हो. यावरून स्पष्ट होतं की जुने नियम आणि परिपत्रके पूर्णपणे पोकळ आणि कुचकामी ठरली होती. म्हणूनच एका मोठ्या हस्तक्षेपाची गरज होती. आणि हा हस्तक्षेप आला एका संसदीय समितीच्या अहवालाच्या रूपाने. दिग्विजय सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय स्थायी समितीचा अहवाल. यालाच या कायद्याचा पाया मानला जातो, बरोबर? अगदी बरोबर. 2015 मधला तो अहवाल एक निर्णायक क्षण होता. तो अत्यंत स्पष्ट आणि परखड होता. त्यांनी उच्च शिक्षणातील आरक्षणाच्या स्थितीचं वर्णन करताना म्हटलं की ही परिस्थिती अत्यंत कमी, संरचनात्मकदृष्ट्या विकृत आणि संस्थात्मकरित्या दुर्लक्षित आहे. हे शब्दच खूप वजनदार आहेत. संरचनात्मकदृष्ट्या विकृत म्हणजे समस्येचं मूळ हे व्यक्तींमध्ये नाही तर व्यवस्थेत आहे, हे त्यांनी मान्य केलं. नेमका तोच मुद्दा.
आणि ही एक मोठी गोष्ट होती, कारण पहिल्यांदाच समस्येच्या मुळावर बोट ठेवलं जात होतं. समितीने गुणवत्तेची कमतरता हे कारण स्पष्टपणे नाकारलं. अच्छा. त्यांनी म्हटलं की राखीव जागा भरल्या जात नाहीत याचं कारण विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता नाही हे नाही, तर प्रणालीगत बहिष्कार आणि कॅम्पसमधील प्रतिकूल वातावरण हे खरे अडथळे आहेत. या एका वाक्याने संपूर्ण चर्चेची दिशाच बदलली. म्हणजे त्यांनी फक्त समस्याच नाही सांगितली तर चुकीच्या कारणांनाही नाकारलं. मग त्यांनी पुढे काय मार्ग सुचवला? त्यांच्या शिफारशी काय होत्या? त्यांच्या शिफारसेच या नवीन कायद्याचा आधार बनल्या. त्यांनी एक स्पष्ट आराखडा दिला. ओके. मुख्य शिफारशी अशा होत्या. 1. समानतेच्या नियमांना केवळ सल्ला किंवा परिपत्रक न ठेवता वैधानिक म्हणजेच कायदेशीर पाठबळ द्या, म्हणजे ते पाळणं बंधनकारक होईल. बंधनकारक. 2. संस्थांना पारदर्शक बनवा. जातनिहाय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची आणि किती विद्यार्थी शिक्षण सोडून गेले याची माहिती जाहीर करणं अनिवार्य करा. ओके, म्हणजे डेटा पब्लिक करा. हो. 3. एक मजबूत तक्रार निवारण यंत्रणा उभी करा, जी केवळ नावाला नसेल. आणि 4. जे खूप महत्त्वाचं होतं ते म्हणजे SC/ST विद्यार्थ्यांसोबतच OBC विद्यार्थ्यांनाही भेदभाव विरोधी संरक्षणात समाविष्ट करा. या शिफारशी तर खूपच स्पष्ट आहेत. म्हणजे केवळ सल्ला देऊन भागणार नाही, तर एक संपूर्ण सिस्टीम उभी करायची आहे. मग या सगळ्याला कायद्याच्या चौकटीत नेमकं कसं बसवलं गेलं? काय आहेत या कायद्यातल्या मुख्य तरतुदी? कायद्याने काही मूलभूत आणि संरचनात्मक बदल आणले आहेत. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा बदल म्हणजे वैधानिक अधिकार. आता हे नियम केवळ सल्ला नाहीत, तर UGC मान्यताप्राप्त सर्व संस्थांवर, मग त्या सरकारी असोत की खासगी, बंधनकारक आहेत. म्हणजे आता दुर्लक्ष करता येणार नाही. अजिबात नाही. आणि त्या EOCsचं काय झालं, ज्या फक्त PDF फाईल होत्या? आता तसं चालणार नाही. कायद्यानुसार प्रत्येक संस्थेत प्रशिक्षित कर्मचारी आणि गंभीर प्रकरणांमध्ये बाह्य सदस्यांसह एक कार्यरत EOC असणं अनिवार्य आहे. आणि तक्रारींवर वेळेच्या मर्यादेत कारवाई करावी लागेल. अच्छा. तिसरा मुद्दा आहे पारदर्शकतेचा. संस्थांना आता जातनिहाय प्रवेशाची आकडेवारी, शिक्षण सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण आणि त्यांच्याकडे आलेल्या तक्रारी व त्यावर झालेली कारवाई ही सर्व माहिती सार्वजनिक करावी लागेल. म्हणजे आता माहिती लपवता येणार नाही. जे काही घडतंय ते सगळ्यांसमोर येईल. बरोबर. आणि जर संस्थांनी हे नियम पाळले नाहीत तर काय? तर येतो चौथा आणि कदाचित सर्वात प्रभावी मुद्दा, अंमलबजावणीसाठी दंड. नियमांचं पालन न करणाऱ्या संस्थांना अनुदान गमावणं किंवा त्यांची मान्यता रद्द होण्यासारख्या गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल. थांबा, हा मुद्दा खूप मोठा आहे. एका शिक्षण धोरण विश्लेषकाचं एक वाक्य आहे आपल्या स्रोतांमध्ये, जे हे अगदी अचूकपणे मांडतं. हो. त्यांनी म्हटलंय की या कायद्यामुळे समानतेला आर्थिक जबाबदारीसारखे मोजण्यायोग्य आणि अंमलबजावणी करण्यायोग्य बनवले आहे. हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे आतापर्यंत समानता ही एक आदर्श, एक नैतिक गोष्ट होती. पण आता ती एखाद्या कंपनीच्या फायनान्शियल ऑडिटसारखी तपासली जाईल. अगदी. जर आकडेवारी बरोबर नसेल तर थेट कारवाई होणार. हे तर संपूर्ण गेमच बदलून टाकेल. अगदी बरोबर. याचमुळे संस्थांना आता याकडे दुर्लक्ष करणं परवडणारं नाही. याशिवाय कायद्यात सहाय्यक यंत्रणा बंधनकारक केली आहे. म्हणजे तरतूद करणं आता संस्थांची जबाबदारी असेल. म्हणजे हा दृष्टिकोनातील एक मूलभूत बदल आहे, नाही का? आतापर्यंत भेदभावाला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यावर तो सिद्ध करण्याची जबाबदारी होती. पण आता संस्थांना आपण नियमांचे पालन करत आहोत हे सिद्ध करावं लागेल. बरोबर. पण कुठलाही मोठा बदल म्हटला की त्याला विरोध हा आलाच. आणि इथे तर वाद होणारच होता, कारण हा मुद्दा थेट आरक्षणाशी जोडलेला होता. हो, आणि विरोध झालाच, विशेषतः उत्तर भारतातील काही राज्यांमधून. या भागाला अनेकदा राजकीय विश्लेषक काव बेल्ट म्हणतात, जिथे सामाजिक आणि जातीय समीकरणं खूप घट्ट आहेत. अच्छा. तिथल्या काही उच्च जातीय गटांना वाटलं की हा कायदा त्यांच्यावर अन्याय करणार आहे. त्यांनी याला रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन किंवा उलट भेदभाव असं नाव दिलं. आणि या विरोधाचं स्वरूपही वेगळं होतं, नाही का? तो फक्त वैचारिक विरोध नव्हता. बरोबर. तो खूप प्रतिकात्मक होता. जसं की आरक्षणाला विरोध करण्यासाठी रस्त्यांवर झाडू मारणे किंवा लोकांचे बूट पॉलिश करणे. ह्या कृतींमधून त्यांना एक संदेश द्यायचा होता. पण या विशिष्ट प्रतीकांचा वापर का? झाडू मारणे किंवा बूट पॉलिश करणे, यामागे काय विचार होता? समाजशास्त्रज्ञ ह्या प्रतिक्रियेला
वस्तुस्थितीवर आधारित टीकेऐवजी स्टेटस अँक्झायटी म्हणजेच सामाजिक प्रतिष्ठेची चिंता म्हणून पाहतात. स्टेटस अँक्झायटी. हो. या कृतींमधून ते असं दाखवत होते की आरक्षणामुळे आणि अशा कायद्यांमुळे त्यांची सामाजिक प्रतिष्ठा कमी होत आहे आणि त्यांना अशी कामं करावी लागत आहेत जी पारंपरिकरित्या विशिष्ट जातींशी जोडलेली आहेत. हा तर्कापेक्षा जास्त भावनिक आणि सामाजिक प्रतिष्ठेशी जोडलेला मुद्दा होता. समजलं. यातला दुसरा एक महत्वाचा आणि वादग्रस्त मुद्दा म्हणजे SC/ST सोबत OBC विद्यार्थ्यांना संरक्षण देण्याचा. यावर खूप टीका झाली. हो. विरोधकांचा मुद्दा होता की OBCना तर आधीच आरक्षण आहे, मग त्यांना या कायद्यात वेगळं संरक्षण कशासाठी? यामागे एक सखोल विचार आहे. कायद्याच्या समर्थकांचं म्हणणं आहे की केवळ आरक्षणातून प्रवेश मिळवणं म्हणजे सर्वसमावेशकता नव्हे, तो फक्त पहिला टप्पा आहे. अनेक OBC विद्यार्थी त्यांच्या कुटुंबातील पहिले शिकणारे असतात. जेव्हा ते IITs किंवा IIMs सारख्या उच्चभ्रू कॅम्पसमध्ये येतात तेव्हा त्यांना भाषिक, सांस्कृतिक आणि सामाजिक पातळीवर एकटेपणा जाणवतो, जो SC/ST विद्यार्थ्यांच्या अनुभवापेक्षा वेगळा असला तरी तितकाच खरा असतो. आपल्या श्रोतांमध्ये एका विद्यार्थ्याचा अनुभव आहे जो हे अगदी स्पष्ट करतो. हो. एका OBC विद्यार्थ्याने आपला अनुभव सांगितला होता. तो म्हणाला, मी आरक्षणातून आत आलो, पण इथे टिकून राहणं ही पूर्णपणे माझी जबाबदारी होती. मला इंग्रजी येत नव्हती, इथल्या वातावरणाशी जुळून घेता येत नव्हतं, कोणतीही सपोर्ट सिस्टीम नव्हती. म्हणजे सिस्टीममध्ये आत घेतलं, पण आत टिकून राहण्यासाठी कोणतीही मदत नाही. बरोबर. त्यामुळे कायद्याने समानतेची व्याख्या केवळ प्रवेश यापुरती मर्यादित ठेवली नाही, ती शिक्षण टिकवणे, सन्मान आणि यश अशी व्यापक केली आहे. भेदभाव हा केवळ प्रवेश नाकारण्यापुरता मर्यादित नसतो, तो कॅम्पसच्या दैनंदिन जीवनात, बोलण्यात, वागण्यात असतो. पण मग सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं काय? या कायद्यामुळे त्यांच्यावर अन्याय होतोय असा जो एक समज आहे, त्यात किती तथ्य आहे? हा कायदा फक्त राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीच आहे का? नाही. आणि हा एक अत्यंत महत्वाचा आणि अनेकदा मुद्दाम दुर्लक्षित केला जाणारा मुद्दा आहे. नाही, हा कायदा सर्वांसाठी आहे. या कायद्यातील भेदभाव विरोधी तरतुदी सार्वत्रिक आहेत. सार्वत्रिक म्हणजे नक्की काय? म्हणजे कोणत्याही जातीचा विद्यार्थी, अगदी सामान्य प्रवर्गातील विद्यार्थीसुद्धा छळ किंवा भेदभावाविरोधात तक्रार दाखल करू शकतो. अच्छा. उदाहरणार्थ, जर एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या प्रादेशिक पार्श्वभूमीमुळे, तो विशिष्ट राज्यातून आला आहे म्हणून, किंवा त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे त्रास दिला गेला, तर तो या कायद्यांतर्गत संरक्षण मिळवू शकतो. UGCच्या एका टिप्पणीत स्पष्ट म्हटलं आहे की समानतेचे नियम हे झिरो सम गेम नाहीत, ते सर्व विद्यार्थ्यांसाठी निष्पक्षता मजबूत करतात. म्हणजे हा कायदा 2 पातळ्यांवर काम करतोय असं म्हणता येईल का? एकीकडे राखीव जागांसारखी सकारात्मक कृती म्हणजे अफर्मेटिव्ह ॲक्शन, जी विशिष्ट गटांसाठी आहे. हो. आणि दुसरीकडे सर्वांसाठी समान असलेला प्रक्रियात्मक न्याय म्हणजे प्रोसिजरल जस्टिस, म्हणजे तक्रार करण्याची आणि न्याय मिळवण्याची समान संधी. तुम्ही अगदी बरोबर ओळखलं. कायदा या दोन्हींमध्ये स्पष्ट फरक करतो. आरक्षणासारखी सकारात्मक कृती ही ऐतिहासिक अन्यायाची भरपाई करण्यासाठी आहे आणि ती विशिष्ट गटांपुरती मर्यादित आहे. पण तक्रार निवारण यंत्रणा आणि भेदभावापासून संरक्षण हा प्रक्रियात्मक न्याय आहे आणि तो कॅम्पसमधील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आहे, मग तो कोणत्याही प्रवर्गाचा असो. म्हणजे वर येण्यासाठीची शिडी काही विशिष्ट गटांसाठी आहे, पण खाली पडण्यापासून वाचवणारी जाळी सर्वांसाठी आहे. वाह, खूप छान उदाहरण दिलं. अगदी तेच. तर ह्या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय काढता येईल? आपण पाहिलं की भारतीय उच्च शिक्षणातील समानतेसाठी आता केवळ सल्ल्यांवर किंवा संस्थांच्या सदिच्छेवर अवलंबून न राहता एक अंमलबजावणीयोग्य, माहितीवर आधारित आणि कायदेशीररित्या बंधनकारक असलेली प्रणाली तयार केली जात आहे. अगदी बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा कायदा हे मान्य करतो की असमानता ही अपघाती किंवा वैयक्तिक नाही, तर ती प्रणालीगत आहे. ती व्यवस्थेमध्ये खोलवर रुजलेली आहे. बरोबर. आपल्या स्रोतांमधील एका दलित अभ्यासकाचं वाक्य मला इथे खूप महत्त्वाचं वाटतं. कोणतं? ते म्हणतात, हा कायदा एका रात्रीत समानता आणणार नाही, पण इतिहासात पहिल्यांदाच ही व्यवस्था अधिकृतपणे मान्य करत आहे की हो, असमानता अस्तित्वात आहे आणि ती आमची समस्या आहे. ही स्वीकृती. हो, ही स्वीकृतीच या कायद्याची सर्वात मोठी ताकद आणि आव्हान आहे.
समस्येचं अस्तित्व मान्य करणं हाच उपाय शोधण्याच्या दिशेने पहिलं आणि सर्वात मोठं पाऊल असतं. खरंय? कायद्याने आता समानतेची प्रक्रिया अनिवार्य केली आहे. माहिती, तक्रार निवारण, दंड हे सर्व प्रक्रियेचा भाग आहेत. पण एक प्रश्न मनात राहतोच. एक नियामक चौकट कॅम्पसची संस्कृती खऱ्या अर्थाने बदलू शकते का? कारण कायदे नियम बनवू शकतात, पण मानसिकता बदलण्यासाठी केवळ नियम पुरेसे नसतात. खरी कसोटी आता या कायद्याच्या पलीकडे कॅम्पसच्या आत सुरू होईल.